Mutual fund investments are subject to market risks. Please read all the scheme related documents carefully. मी संतोष गोसावी एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे. मित्रांनो, बरेच जणांचा ना एक गैरसमज आहे की गुंतवणुकीमध्ये पैसा जास्त महत्वाचा आहे, पण मला जर विचारलं तर पैशांपेक्षा महत्वाचं काय आहे तर ते आहे वेळ, टाइम. अल्बर्ट आइन्स्टाईननी आपल्याला जगाचा 8वं आश्चर्य म्हणून दिलेलं कंपाऊंडिंग इंटरेस्टचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच मेन्शन केलेलं आहे की तुमचं जर टी हा जो आहे हा एक्सपोनेंट म्हणून वर्क केला जातो. हा टी फॉर्म्युलामध्ये जर आपण पाहिलं तर तो आपल्या अति महत्वाचा गोष्ट आहे आणि याच गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. गेली 20 वर्षाहून अधिक मी फायनान्शियल क्षेत्रामध्ये कार्यरत असून मी लोकांना फायनान्शियल उद्दिष्टांपर्यंत कसं पोहोचावं या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतो. मी एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मित्रांनो, तुम्हाला मी कंपाऊंडिंग इफेक्टचा फॉर्म्युला जो सांगितला त्या कंपाऊंडिंग इफेक्टच्या फॉर्म्युलामध्ये जर आपण बघितलं तर आज आपण ह्याच कंपाऊंडिंग इफेक्टच्या फॉर्म्युलामध्ये पाहणार आहोत की तुमच्याकडे कमी पैसे जरी असले तरी तुम्ही कमी पैशांमध्ये गुंतवणूक करून जास्त वेळासाठी जर ठेवलं तर तुमची मुद्दल ही किती एक्सपोनेन्शियल 11 मोठ्या पद्धतीने वाढू शकते या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. हे बघताना आपण एक स्टोरीचं मदत घेतोय. ती स्टोरी आहे अजय आणि विजय हे दोन कॅरेक्टर्सची. तर अजय आणि विजय ह्या दोघांनी एका कंपनीमध्ये जॉब करताना त्यांनी डिसाईड केलं की त्यांना वयाच्या 60व्या वर्षी रिटायर व्हायचंय आणि ठरल्याप्रमाणे अजयनी त्याच वेळेला त्याला कंपाऊंडिंग इफेक्टच्या बद्दलची माहिती होती म्हणून त्याच वेळेला 35व्या वर्षी त्याने निर्णय घेतला की आता आपण एसआयपी स्टार्ट करू आणि अजयनी एसआयपी सुरुवात केली. अजयनी एसआयपी सुरू करताना त्यांनी एसआयपी स्टार्ट केली ती 10,000 रुपयाची आणि 25 वर्षांपर्यंत सातत्याने भरलं. मार्केटच्या व्हॉलॅटिलिटीकडे अजिबात दुर्लक्ष करून तो फक्त त्या फोकस 60 एज पर्यंत राहिला आणि त्याच्यानंतर त्याला मॅच्युरिटी अमाऊंट मिळाली ती साधारण 1,70,12,00,000च्या रिटर्ननी. सायमल्टेनियसली विजय जो होता हा विजय थोडासा स्मार्ट होता म्हणजे कसं त्याला विजयला असं वाटत होतं की एक काम करून अजयने फक्त 10,000 भरले तर मी थोडे 5 वर्ष अजून मज्जा करतो आणि त्याच्यानंतर मी थोडे एक्स्ट्रा पैसे भरायला लागले तरी चालतील मला, पण आपण अजयला ओव्हरटेक करूया. आणि विजयनी काय केलं की विजयनी ती सेम कॉन्सेप्ट वरती त्यांनी अमाऊंट चालू केली आणि त्यांनी रिटायरमेंटसाठी 60व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्यांनी 40व्या वर्षी 15,000 रुपयाची एसआयपी चालू केली. या दोन्हीमध्ये फरक काय झाला की अजयने 10,000 रुपयाच्या हिशोबाने 25 वर्षांमध्ये भरले 30 लाख रुपये आणि त्याला मिळाले 1,70,00,000 आणि विजयने भरताना भरले 15,000 रुपये दर महिन्याच्या हिशोबाने 20 वर्षांसाठी 36 लाख आणि त्याला मिळाले 1,32,00,000 म्हणजे जवळपास 30-35 लाख रुपयाचा फरक पडला. मित्रांनो, या गोष्टींमध्ये बोध काय मिळतो? एक सिंपल वाक्य एकच आहे, तुम्हाला गुंतवणुकीमध्ये सगळ्यात जास्त वेळ महत्वाची आहे, पैसा महत्वाचा नाहीये. पैसा हा ऑटोमॅटिकली वाढतोच. आपण त्या फॉर्म्युलाकडे बघितलं ना तर तो फॉर्म्युला पण जर आपण डिकोड केला तर फॉर्म्युलामध्ये हेच म्हटलं जातं की ए इज इक्वल टू फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू पी, म्हणजे घातलेली मुद्दल. फॉर्म्युलाच्या पण जर टेक्निकल गोष्टीमध्ये गेला तर तुमच्या हातामध्ये आता काय आहे ते फक्त सातत्याने पैसे भरणं, डिसिप्लिन ठेवणं हे तुमच्या हातात आहे आणि दुसरं तुम्ही किती वेळ देऊ शकता हे तुमच्या हातात आहे आणि पैसा किती वाढू शकतो हे तुम्ही कंट्रोल करायला जाऊ नका. प्रोक्रॅस्टिनेट जर करत असाल, अजूनही जर तुम्ही तुमची स्वतःची गुंतवणूक चालू केलेली नसेल तर आता सुद्धा वेळ आहे, संधी घालवू नका. मार्केट वर खाली होत राहतं. मार्केटच्या नॉईज कडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या गुंतवणुकीकडे आत्ताच इमिडिएटली फर्स्ट स्टेप घ्या, कारण जेवढ्या लवकर तुम्ही फर्स्ट स्टेप घ्याल तेवढ्या लवकर तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल. आणि तुम्ही जर उशिरा विचार करून तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा तुम्हाला असं वाटलं की मी थोडासा वेळ मारून नेतो आणि त्याच्यानंतर मी एक्स्ट्रा पैसे भरून मी ते मेकअप करू शकतो, तर मित्रांनो नाही होऊ शकत ते. आणि याला अजिबात इग्नोर करू नका. तुम्हाला जर एक्झिस्टिंग गुंतवणूक तुम्ही केली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की ही गुंतवणूक तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला नेतीये का नाही याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर माझ्या टीमशी कनेक्ट करू शकता. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची जी गुंतवणूक आहे ही कमी पडते किंवा ऍडिशनल आमच्याकडनं माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. असेच इंटरेस्टिंग टॉपिकसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा ज्या लोकांना कंपाऊंडिंगच्या बद्दलची जास्त इम्पॉर्टन्स नाहीये आणि आमच्याशी जोडले राहा. असेच नवीन टॉपिक्सवरती पण चर्चा करत राहू. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. मी संतोष गोसावी एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे.